नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी आहे सांगलीतून अतिशय धक्कादायक. कोरोनाच्या संकट काळात डॉक्टरांना देव म्हटलं गेलं, पण या डॉक्टरांमध्ये सुद्धा असे काही डॉक्टर आहेत ज्यांनी या संपूर्ण पेशाला काळीमा फासण्याचं काम केलं. सांगलीत जी बाब समोर आली आहे ती अत्यंत संतापजनक, धक्कादायक अशीच म्हणावी लागेल. कारण सांगलीत एका हॉस्पिटलमध्ये चक्क एका मृतदेहावर तब्बल 2 दिवस उपचार करण्यात आले. इस्लामपूरमधल्या आधार हॉस्पिटलमधली ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टर योगेश वाठारकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. या घटनेच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ आली आहे. अक्षय कुमारच्या एका चित्रपटात असं दृश्य दाखवण्यात आलं होतं आणि त्या दृश्यामध्ये सुद्धा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर एका मृतदेहावर उपचार करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. असाच प्रकार सांगलीत घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या संकट काळात डॉक्टरांनी आपले जीव धोक्यात घालून प्रसंगी आपलं जीव देऊन सुद्धा इतरांचे प्राण वाचवले. पण या संकटाच्या काळात सुद्धा, महामारीच्या काळात सुद्धा अनेक डॉक्टरांनी ही पैसे कमवण्याची संधी मानून यात अनेकांना लुबाडण्याचे प्रकार सुरू केले आणि अशाच प्रकारच्या ज्या काही घटना समोर आल्या त्या या संपूर्ण पेशाला काळीमा फासणाऱ्या ठरल्या. डॉक्टरांच्या या सगळ्या देवदूत प्रयत्नांवरती खरं तर पाणी फिरवण्याचं काम अशा काही प्रवृत्तींनी, अपप्रवृत्तींनी केलं आणि पुन्हा एकदा सांगलीमधला हा जो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तो असाच लांछनास्पद म्हणावा लागेल. पैशाला चटावलेली ही गिधाडं आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण केवळ पैशासाठी मृतदेहावर 2-2 दिवस उपचार केले जात असतील तर ही अत्यंत संतापजनक, किळसवाणी बाब आहे. लोकांच्या भावनांशी तर हा खेळ आहेच आहे, पण पैशासाठी केलेला हा अत्यंत घाणेरडा प्रकार म्हणावा लागेल जो सांगलीतल्या एका डॉक्टरांनी केला. हा प्रकार समोर आल्याच्या नंतर या डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आलेलं आहे. पण ही धक्कादायक घटना समोर आल्याच्या नंतर डॉक्टरी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर योगेश वाठारकर याला आता कठोरातली कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली जाते. कोरोनाच्या संकट काळात अनेकांचे जीव धोक्यात आले, लाखो लोकांचे जीव गेले, पण यात कोट्यवधी लोकांचा जीव वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टरांनी केलं. डॉक्टरांच्या या अथक प्रयत्नांमुळेच अनेकांचे जीव वाचले आणि त्यामुळेच संकटाच्या, महामारीच्या या काळात त्यांना देवदूत म्हटलं गेलं. डॉक्टरांच्या अथक परिश्रमातून खूप मोठी प्राणहानी टळली आणि त्यामुळे डॉक्टरांच्या बद्दल निश्चितपणे सगळ्यांच्या मनात आदर, आस्था, प्रेम या गोष्टी आहेत. पण अशा काही अपप्रवृत्ती या वैद्यकीय क्षेत्रात काम करतायत ज्यांना आज खऱ्या अर्थानं चाप लावणं अतिशय गरजेचं आहे. कोरोनाच्या संकट काळात अडलेल्या अनेक लोकांकडून त्यांच्याकडून आर्थिक लूट करण्याचा प्रकार सुद्धा समोर आलेला होता. सामाजिक कार्यकर्ते विजय पवार आता आपल्यासोबत इस्लामपूरहून जोडले गेलेले आहेत. विजयजी, हा सगळा प्रकार नेमका कसा उघडकीस आला, काय याबद्दलची माहिती तुमच्याकडे आहे? सर, आमच्या इस्लामपूरचे सलीम हमीद शेख यांच्या आईचा मृतदेह झालेला असताना सुद्धा 2 दिवस त्यांच्या आईचं कोविडचं कारण सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा जो हा गोरखधंदा ह्या मेडिकल सेक्टरमधल्या डॉक्टरांनी चालू केलाय हा अतिशय घृणास्पद आहे. बॉलिवूड मधल्या गब्बर इज बॅक या पिक्चरला सुद्धा लाजवेल इतका किळसवाना प्रकार सर यांनी केलेला आहे. मागच्या 1.5 वर्षातल्या जर इस्लामपुरातल्या ठराविक डॉक्टरांचं जर तुम्ही सर ईडी मार्फत जर चौकशी केली तर 100 कोटीपेक्षा जास्त पैशाचा यांनी जमिनी इस्लामपूरमध्ये खरेदी केलेल्या आहेत. आणि बॉम्बे नर्सिंग ऍक्टमध्ये यांना खूप मोठं पाठबळ असल्यामुळं राज्य शासन सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई करू शकत नाही. आणि सामान्य माणसाला हे जगायचं की मरायचं ह्या ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे. मरण महाग होऊन बसले लोकांना की मरणासाठी सुद्धा भविष्यात पैशाची तरतूद घरातल्यांना करून ठेवायला लागेल अशी ह्या महाराष्ट्रापुढे किंवा ह्या कोरोनाच्या ह्याच्यामुळं या डॉक्टरांच्या अशा वागणुकीमुळे सर अशी प्रत्येक माणसाच्यावर ही वेळ आलेली आहे. विजयजी, हा सगळा प्रकार समोर कसा आला? कसं कळलं की मृतदेहावर उपचार केले जात आहेत असं सांगितलं जात होतं? खरं तर ज्याच्यावर उपचार केले जात आहेत तो पेशंट 2 दिवसापूर्वीच गेलाय, हे कसं कळलं? सर, 8 मार्चला सकाळी 11:48 ज्यावेळेला मृत्यू झाला त्यावेळेला मेडिकलच्या स्टाफमध्ये आपला
जन्ममृत्यूची नोंद असती. स्थानिक नगरपालिका आमची इस्लामपूर नगरपालिकेला त्याची 8 मार्चला मृत्यू झालेली सर त्यांच्या रजिस्टर आपल्याकडे नोंद होती. आणि ज्या वेळेला त्या आईचा मुलगा फिर्यादी सलीम शेख ज्यावेळेला इस्लामपूर नगरपालिकेने त्याने मृत्यूचा दाखला ज्यावेळेला त्याच्या हातात मिळाला तर त्यावेळेला त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यानं समजलं की आपली आई 2 दिवसापूर्वी देवाघरी गेलेली असताना सुद्धा या जो आपण देव मानतो, एक साक्षात देव आपला जरी दिसत नसला तर डॉक्टरला हा देव दिसत असतो. त्यांना आपल्या आईची 2 दिवस अवहेलना केली. हा प्रकार त्याला धक्कादायक सर त्या मृत्यूच्या दाखल्याहून समजला. पण हॉस्पिटलमधल्या कुणालाच हे लक्षात आलं नाही की एखादा मृतदेह 2 दिवस ठेवणं, कारण त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपण हा मृतदेह असा ठेवू शकत नाही. खरं तर ही संपूर्ण घटना अशीच आहे की यात काही गफलत झाली आहे, मृत्यूची नोंद करताना कुठेतरी गफलत झाली आहे, त्याबद्दलची खात्री केली आपण? हो सर, इस्लामपूर नगरपालिकेला दाखला जो दिलेला आहे, इस्लामपूर नगरपालिकेला आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो कायदा आहे सर, त्याच्यामध्ये इस्लामपूर नगरपालिका मृत्यूचं आणि जन्माचं बुक देत असतं त्यांना, रजिस्टर बुक सर. त्याच्यावरती दर महिन्याला सही होत असतात. ते बुक सुद्धा आपल्याकडे ते प्रतिनिधींना आपल्या तो पाहायला मिळू शकते. ते ऑफिशियली गव्हर्नमेंट रेकॉर्ड आहे सर. बर, पण याचा अर्थ त्यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांना कधी सांगितलं गेलं की तुमच्या पेशंटचा मृत्यू झालाय? 2 दिवसांनी सांगितलं गेलं सर. आणि त्यांना ज्यावेळेला मृत्यूचा दाखला त्यांच्या हातात मिळाला त्यावेळेला त्यांना हे आपली मृत्यूनंतर सुद्धा आपले पैसे उकळले हे त्यांच्या लक्षात आले. नातेवाईक त्यांच्याशी भेटू शकत नव्हते, पेशंटशी संपर्कात नव्हते ते? हा, कोविडचा कारण असल्यामुळे त्यांना कुणालाच भेटून देत नव्हतं ना. दवाखान्यामध्ये सर या लोकांनी एंट्री गेटलाच बॅन केलेला आहे ना, रस्त्यावर उभा करतात नातेवाईकांना आणि आतून स्टिकरवरून माहिती देतात. हा, बर, धन्यवाद विजयजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतला ही सगळी सविस्तर माहिती दिल्यात त्याबद्दल. सांगलीचे आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल सुद्धा आता आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. आसिफ, हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे, पण या प्रकाराच्या नंतर आता काय नेमकी कारवाई करण्यात आलेली आहे, काय तपशील आहेत? विलास, 19 बैल तू म्हणते जसा हा केळसवाना प्रकार आहे, माणुसकीला काळीमा फसायला प्रकार म्हणता येईल. कारण का डॉक्टरला पण देव माणूस म्हणून ओळखतो किंवा देव माणूस मानतो, पण देव माणसानंच असा केळसवाना प्रकार केला आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहेत इस्लामपूरमध्ये जे सामाजिक क्षेत्रात काम करतात, त्यांच्याकडे जाऊन घ्या. काय सांगाल की हा डॉक्टरने देव माणूस आपण डॉक्टरला समजतो, पण हा डॉक्टरने पेशंटला काळीमा फसला, तुमचं काय मत आहे? नाही, ज्यावेळेला 25 तारखेला पेशंट ऍडमिट झाला त्यानंतर मयतचा दाखला नगरपालिकेतून जो मिळतो तो 8 तारखेला मिळालेला आहे आणि डिस्चार्ज पेशंट जो झालेला आहे तो 10 तारखेला डिस्चार्ज केलेला आहे. म्हणजे डॉक्टरांनी हा पूर्ण फसवणूक आणि गोरगरिबांची लूट 100% लूट केली जाते. तर यावर काहीतरी निर्बंध शासनाने आणावे एवढीच आमची अपेक्षा आहे. आपल्यासोबत काही विलास आणि कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे जाऊया. डॉक्टरांना खरंच जाणून बुजून हा प्रकार केला असं वाटतं तुम्हाला? या इस्लामपूर शहरामध्ये अनेक तक्रारी झालेल्या आहेत आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे राज्य शासनानं, सरकारनं आणि प्रशासनानं. या ठिकाणी हे जो प्रकार जो घडलेला आहे हा निंदनीय प्रकार आहे. डॉक्टरांना, देव म्हणणाऱ्या डॉक्टरांना काळिंबा फासण्याचं या क्षेत्राला काम केलेलं आहे. या डॉक्टरांनी जे मयत पेशंट आहे त्या पेशंटला डायलिसिस केले म्हणून 2 दिवसाचे जर रिपोर्ट देत असतील तर हे डॉक्टर आहेत का? एक प्रकारे आपण त्यांना जे हे आपण कसाई आहे तर त्यांना कसाई म्हणूनच आपण आज या ठिकाणी आमच्या नागरिकांचे किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून यांना कसाई म्हणूनच यांना असं यांचं नाव ठेवलं पाहिजे. या पद्धतीची वागणूक त्यांनी केलेली आहे. आणि या शहरामध्ये या राज्य सरकारने देखील की या रुग्णांच्या हक्कासाठी जो कायदा बनवला पाहिजे, रुग्ण हक्क कायदा, हा अजून बनवला नसल्यामुळे ह्या डॉक्टरांना किंवा या खाजगी हॉस्पिटलवाल्यांना एक प्रकारे त्यांना एक हेच मिळालेलं आहे, मोकळीक मिळालेली आहे की रुग्णांना लुटण्याची. विलास, लोकांचं म्हणणं आहे की डॉक्टरांनी एक सरकारनं कायदा बनवला पाहिजे की नागरिक हक्क कायदा. त्याच संदर्भात आपल्यासोबत ते वकील आहेत, त्यांच्याकडे जाऊन घेऊया. आता काय कारवाई केली आणि काय मागणी आहे तुमच्या? आमची अशी मागणी आहे की ह्या कारवाईच्या बेसवर डॉक्टरांचं जे मेडिकल प्रॅक्टिस आहे त्यांची हे लायसन्स सस्पेंड व्हावं
कारण की IPC 420चा गुन्हा नोंद झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने त्या डॉक्टरांना अटक करून कोर्टामध्ये प्रोड्यूस करतात. 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. मेहरबान कोर्टानं असं निर्देश नोंदवलेला आहे की आरोप हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे फसवणुकीसारखाचा हा गुन्हा नोंद आहे. त्याच्यामुळे बरेचसेच डॉक्युमेंट बरेचसेच कागदपत्राचा अहवाल बघितला असं दिसून येतंय की अक्षरशः मृत व्यक्तीवर या डॉक्टर साहेबांनी ही ट्रीटमेंट दिलेली आहे आणि जादा बिल आकारणी केलेली आहे. इव्हन असं निदर्शनास आलेलं आहे की बाबा हे जर बिल भरत असताना सुद्धा ज्यावेळी ह्या पेशंट लोकांनी आरडाओरड केली तेव्हा अक्षरशः बिल कमी करतो परंतु तुम्ही हा दंगा करू नका म्हणून पेशंटकडून एक 20-30 हजार रुपये कमी दिलेत परंतु डेड बॉडी हँडओव्हर केल्या. म्हणजे हा मृत व्यक्तीवर ह्या डॉक्टरांनी केलेली ही ट्रीटमेंट दिसून येते. म्हणजे ह्याच्या अनुषंगाने अतिशय अनेक काय असतील तर प्रशासनाच्या मार्फत किंवा इतर लोकांच्या काहीतरी तक्रार असतील तर ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की तुम्ही ह्या पोलीस प्रशासनाला मदत करावी आणि या डॉक्टर साहेबांच्या विरुद्ध जर कोणाचा जर तक्रार असेल तर आपण सर्वांनी पुढे येऊन तक्रार नोंदवली पाहिजे. आपल्यासोबत काही माजी सरकारी वकील आहेत, त्यांच्याकडे जाणून घ्या ह्याला कशाच्या पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे, काय केलं पाहिजे प्रशासनाने किंवा पोलिसांनी काय कारवाई करावी. माझं असं मत आहे की पोलीस प्रशासनानं भक्कम पुरावे तयार करून या डॉक्टरांच्या विरुद्ध चांगली कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये एखादा निष्णात सरकारी वकील नेमून या डॉक्टरला जास्तीत जास्त शिक्षा झाली तर यापुढे असं कोणतंही निंदनीय कृत्य दुसरा डॉक्टर या इस्लामपुरात करण्याचं धाडस करणार नाही, एवढीच माझी मागणी आहे. विलास, एकूणच बघितलं तर लोकांच्या मागण्या आहेत की काय प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी. आपल्यासोबत ज्यांची आई मयत झाली ते सलीम आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे, तुमची काय म्हणणं आहे आणि काय कारवाई व्हायला पाहिजे. की त्यांनी हा जो माझ्या आईबरोबर जे केलं हे चुकीचं होतं संपूर्ण, ही सर्वांनाच आता समोर आलेलं आहे आणि हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत, हे सर्वजण इथं उभा आहेत कारण माझ्या पाठीशी की कारण झालेली हे प्रकारे खरोखर म्हणजे लांछनास्पद आहे हे डॉक्टरांनी केलेली. आणि माझी इच्छा आहे की असं दुसऱ्यांना तिथं कुठल्याही प्रकारचं होऊ नये आणि त्यांचं लायसन्स सस्पेंड व्हावं आणि ती हॉस्पिटलमध्ये असल्या पद्धतीचं दुसरं कुठलं होऊ नये म्हणून माझी मागणी एवढीच आहे की त्यांचं हॉस्पिटलला सस्पेंड व्हावं. विलास बघितलं तर नातेवाईची मागणी आहे की डॉक्टरला सस्पेंड करावं, बडतर्फ करावं आणि जे काय शासन करायचं आहे किंवा कारवाई करायची ती कठोरात कठोर कारवाई करावी. आसिफ, त्या सगळ्यांना विचारा की राज्य सरकारनं कोरोनाच्या संकट काळात रुग्णांकडून किती बिल आकारायचं याच्याबद्दलचा पूर्ण चार्ट दिलेला आहे. त्याबद्दल त्याची अंमलबजावणी होतीये का, किती पैसे उकळले जात आहेत. माफ करा मी तुम्हाला थांबवतोय. आता शिवसेनेचे खासदार अनिल देसाई बोलतायत, आपण थेट तिकडे जातो. येतो तुमच्याकडे. कुठेही हे न होता चांगल्या रीतीने सगळ्यांनी करायचं कबूल केलं त्याप्रमाणे शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. सत्ताधारी पक्ष शिवसेना अधिक बळकट करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय मार्गदर्शन केलं. शिवसेना पक्षप्रमुख नेहमीच मार्गदर्शन करत असतात. या कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं विविध पदाधिकाऱ्यांची, आमदारांची, खासदारांची, महानगरपालिकातील नगरसेवकांची ते शिवसैनिकपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आज VCच्या द्वारा म्हणा, झूम मीटिंगच्या द्वारा म्हणा, ते रेग्युलर साहेबांचं बोलत असतात, साहेब मार्गदर्शन करत असतात. त्याचप्रमाणे आजही जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुखांनी मार्गदर्शन केलं आणि शिवसेना पक्ष ही आपली जबाबदारी कशा रीतीनं आहे 1966 पासून ते आजपर्यंत आपण कशा रीतीने आलो आणि लोकांचा जो विश्वास आहे, लोकांना जो एक शिवसैनिक म्हणून आधार वाटतो याला त्याचं बळकटीकरण करणं आपली गरज आहे. निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु निवडणुकांपेक्षा शिवसेनेचा विचार हा घराघरात जो शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून आपण सुरुवातीला दिला तेच काम करायचं आहे. त्याने संघटना बळकटीकरण तर होणारच. राजकीय माध्यमातून बघितलं तर निवडणुकांमध्ये निश्चितच जो काम करणार, चांगल्या रीतीने लोकांसाठी आधार असणार, त्याच्यासाठी लोकांचा प्रतिसाद त्याच प्रमाणात मिळणार. त्यामुळे जे सांगितलं, जे मार्गदर्शन त्यांनी केलं, एक स्फूर्ती येणारं, चेतना जागवणारं, एक चांगल्या रीतीने आत्मविश्वास आपल्या शिवसैनिकांचा वाढवणारं मार्गदर्शन. सर, आगामी निवडणुकींसाठी शिवसेना तयार आहे, कशा पद्धतीची शिवसेनेची तयारी. शिवसेना नेहमीच निवडणुकांना सामोरी जात असते, तयारी ही नेहमीच असते आणि यासाठी काय नवीन काय वेगळं करण्याची काय गरज नाही आहे. जे निवडणुका
आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज राज्यामध्ये चांगलं सरकार उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि हेच सरकार पुढेही व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने बळकटी द्यायला अजून यावी अशा प्रकारचे प्रयत्न शिवसेना पक्षाकडे कोविड संसर्गामुळे शिवसेना स्वतः बळकट होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करण्यासाठी सांगितलेले आहेत. सगळ्यांना घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवण्यासाठी सांगितलेले आहे. पण आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल का असं देखील सवाल आहे. स्वबळ म्हणजे तुम्ही जो राजकीय पद्धतीनं बघताय आणि जे स्वबळ शिवसेना पक्षप्रमुख किंवा शिवसेनेला जे अभिप्रेत त्यामध्ये फार फरक आहे. स्वबळ म्हणजे आपण बळकटी आपल्या पक्षामध्ये आपली ताकद की जी पक्षाने निर्माण केलेली लोकांसाठी लोकांच्या सेवेसाठीची ताकद आज शिवसेना तळागाळात आहे. शिवसेना ग्रासरूट लेवलला आहे. आज चांगल्या रीतीनं सेवा देते आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्याचं बळकटीकरण किंवा ती जी सक्षमता आहे ती सक्षमता कायम ठेवणं किंबहुना ती वाढवणं याकडे कल असतो. निवडणुका म्हटल्या आज महाविकास आघाडीबरोबरच जिथं जिथं निवडणुकांचे असतं महाविकास आघाडीचं नेतृत्व तिन्ही पक्षांचं नेतृत्व जे ठरवेल त्याप्रमाणे निवडणुकांना सामोरं जाईल. कोविड संसर्गामुळे एकनाथ खडसेंच्या जावयांना काल ईडीने अटक केली. आज एकनाथ खडसेंची चौकशी सुरू आहे. कसं बघता ईडीच्या कारवाईकडे? आता या कारवाया ज्या पद्धतीनं सुरू आहेत ईडीची कारवाई राजकीय या गोष्टीला मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही. त्याचं कारण काही पैलू असतात परंतु राजकीय आकसापोटी कोणावरही कारवाई होऊ नये या मताची शिवसेना. कोविड संसर्गामुळे ज्या निवडणुका प्रलंबित होत्या त्या होणार आहे येत्या काही काळामध्ये त्यासाठी शिवसेनेने पूर्वतयारी सुरू केली आहे का संघटनात्मक? राज्य निवडणूक आयोगाला आजही ज्या निवडणुका आहेत करोनाचं संकट करोनाची महामारी वगैरे या गोष्टी लक्षात घेऊन त्या संदर्भामध्ये कशा प्रकारची तयारी पाहिजे प्रशासनाला सुद्धा त्या पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा त्या प्रकारची तयारी करायला लागतं. हे सगळं मिळून जर निवडणुका आल्या तर निवडणुकांना सामोरं जायची तयारी ही प्रत्येक पक्षाची आहे. त्याप्रमाणे महाविकास आघाडीसुद्धा सज्ज आहे. सर केंद्राने नव्याने सहकार खातं सुरू केलेलं आहे. राज्याच्या अधिकारांवरती पुढे गाता येईल का? पुढे मर्यादित होतील आणि का? अमित शहा यांच्याकडे ते खातं आहे. मुळात सहकार आज घटनेप्रमाणे जर आपण पाहिलं तर हा राज्याचा विषय आहे. आज सहकारातले काही पैलू जर काही महत्त्वाचे काही प्रोव्हिजन्स आहेत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत त्याच्या माध्यमातून आज घटनेमध्ये केंद्र सरकारचं एक भूमिका असते परंतु ती फार लिमिटेड अशी भूमिका असते. आज सहकार खातं केंद्राने हे केल्यानंतर कशा प्रकारचं आहे कारण हा सहकार हा मुळात विषय राज्य सरकारांचा आहे. तर त्यामध्ये जर केंद्र सरकारतर्फे राज्य सरकारांजवळ असलेल्या सहकार खात्याला किंवा सहकार चळवळीला बळकटी आणण्यासाठी आणि चांगलं काय करण्यासाठी असेल तर त्याचं स्वागत असेल. परंतु जर त्या अधिकारांवर कुठेतरी हे होत असेल तर तो घटनात्मक असा पेचसुद्धा निर्माण होऊ शकतो. नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाची आज पदभार स्वीकारलेला आहे. मात्र ते स्वीकारताना म्हटले की स्वागत करण्याइतपत उद्धव ठाकरेंचं फोन मोठं नाही आहे. मी पाहिलेलं नाही आहे ऐकलेलं नाही आहे आणि झालं आता केंद्रामध्ये कोण कशा रीतीने सेवा करतो आहे कशा रीतीने काम करतो आहे लोकांच्या परीक्षेला उतरणं खरं आहे. आज काळाची गरज ती आहे. तेव्हा शिवसेनेकडून आता शिवसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे. याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा अशाच प्रकारचा संपर्क अभियान राज्यात राबवायचा निर्णय घेतला. तशी सुरुवात केली. दौरे सुद्धा सुरू झाले पण कोरोनाच्या संकटामुळे आणि डेल्टा प्लस व्हायरसचा प्रादुर्भाव याच्यामुळे त्यांना ते आवर्त घ्यावं लागलेलं होतं. काही दिवस थांबवावं लागलं होतं. पण आता शिवसेना सुद्धा मैदानात उतरलेली आहे आणि शिवसेनेनं सुद्धा शिवसंपर्क अभियान करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांना तशा सूचना दिल्या असून कोरोनामुक्त गाव ही योजना सुद्धा गावोगाव राबवण्याची एक सूचना त्यांनी केलेली आहे शिवसैनिकांना. त्यामुळे या संपूर्ण अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेला बळकटी देण्याचा शिवसेनेचा नेतृत्वाचा प्रयत्न दिसतोय. तेव्हा या राजकीय बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय पण ब्रेक नंतर आपल्याला सांगलीतलं जे प्रकरण समोर आलं जे अत्यंत धक्कादायक संतापजनक आहे. मृतदेहावर 2 दिवस उपचार करणाऱ्या डॉक्टरला बेड्या ठोकल्या असल्या तरी या निमित्तानं राज्यातल्या डॉक्टरांचा असे डॉक्टर
जे खरोखरच रुग्णांची लूट करतायत त्याच्या प्रश्न ऐरणीवर आलाय, त्याबद्दल चर्चा करूया छोट्याशा ब्रेक नंतर. पुढे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहतोय सांगलीतली ती अतिशय धक्कादायक बातमी, ज्या बातमीनं संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. एका हॉस्पिटलमध्ये तब्बल 2 दिवस मृतदेहावर उपचार करत नातेवाईकांकडून पैसे उकळल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आणि त्यानंतर त्या डॉक्टरला अखेर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत, ज्यांनी नातेवाईकांकडून पैसे उकळण्यासाठी हा सगळा प्रकार केला. आपल्यासोबत आसिफ मुरसल आहेत आणि त्यांच्यासोबत सांगली इस्लामपूर या परिसरातले सामाजिक कार्यकर्ते सुद्धा जोडले गेलेले आहेत. आसिफ, या संपूर्ण कोरोनाच्या काळात सातत्याने या बातम्या आल्या की काही डॉक्टरांकडून सर्वसामान्य या सर्व रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड लूट होतीये. मग राज्य सरकारनं निर्णय घेतला, प्रत्येकाचे दरपत्रक त्यांनी जाहीर केलं आणि त्या दरपत्रकानुसारच कुठेतरी या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडून, रुग्णांकडून पैसे घेतले जावेत असं सांगितलं गेलं. पण खरोखरच या दरपत्रकाची अंमलबजावणी खाली होतीये का? विलास, मुळात हे रुग्ण जे दगावलेलं होतं किंवा मयत झालं होतं हे कोरोनामुळे मृत्युमुखी नव्हतं, तर हे साधं डोक्याला पॅरालिसिस झाला होता थोडा म्हणून, त्यामुळे ती चक्कर आली ती, त्यामुळे ॲडमिट केलं होतं. त्यानंतर डॉक्टरने उपचार केले आणि त्यानंतर ते डेड झालेलं आहे. आपण विचारलेला या संदर्भात आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया की कोरोनाच्या काळात सरकारनं जे काही नियम ठरवून दिले ते पैशाचे किंवा दरपत्रक ठरवलं होतं, त्या संदर्भात आपल्यासोबत काही लोक आहेत त्यांच्याकडे विचारू. सरकारनं जे काही दरपत्रक ठरवलं होतं, समजा की एवढे एवढे पैसे घ्यायचे आणि एवढे उपचार करायचं, तर ते अंमलबजावणी केली जाते का आणि कशा पद्धतीने काय सुरू आहे? मुळात आरोग्य खात्यानं प्रत्येक आपल्या आजाराचे दर ठरवलेले आहेत. मुळात हा कायदा आहे बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये, तो कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे वसूल केले जातात. काही वेळेला विम्याचं कारण सांगून सुद्धा पैसे गोळा केले जातात. हा प्रकार इतका घृणास्पद आहे की एखाद्या गरीबाचं त्याला घर संपून जाईल एवढं माणसाचं नुकसान होतंय. विलास, बरोबर आहे. काही लोकांचे काही नागरिकांनी काय आपली घर घाण ठेवून सुद्धा कोरोनाच्या काळात पैसे अमाऊंट. आपल्यासोबत आणि काही लोक आहेत की आता येणारी तिसरी लाट आहे म्हणतात, त्यावेळी डॉक्टरांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? नाही, ह्या 2 लाटांमध्ये जे डॉक्टरांचे जे प्रकार आपल्याला किंवा हॉस्पिटलचे जे प्रकार आपल्याला जे पाहायला मिळाले हे अतिशय निंदनीय प्रकार आहेत. आणि तिसरी लाट जर आली तर या लाटेमध्ये असणारा रुग्ण, असणारा जो रुग्णाचे नातेवाईक त्या रुग्णाला त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील का? ते रुग्ण घरातच राहतील आणि घरात त्यांचे जर उपचार नाही झाले तर ते सर्व मृत्यू होतील. हे जे या प्रशासनानं लगेच काय त्याच्यावरती निर्णय घेऊन, ह्याच्यावरती काय ना काहीतरी निर्णय घेऊन कारवाई करावी अशी आमची या सामाजिक कार्यकर्ता म्हणून आमची या इस्लामपूर किंवा या वाळवा तालुक्याच्या नागरिकांची मागणी आहे. विलास, बघितलं की लोकांचा रोष आहे, लोकांमध्ये डॉक्टर देव माणूस मानलं जातं, पण डॉक्टरांनी त्याच्या थोडा बहुत काळीमापासून आपल्या जी काही रुग्णांनी सेवा करायची ती सेवा केलेली नाही, पैसे उकळण्याचं काम केलेलं आहे असं नागरिकाचं मत आहे. विलास, नक्कीच पैशाला चटावलेली ही गिधाडच म्हणावी लागतील, जे आज इतक्या संकटाच्या काळात सुद्धा मृतदेहावर उपचार केले म्हणून त्यांच्याकडून पैसे जर उकळत असतील. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या संपूर्ण धक्कादायक प्रकाराच्या बद्दल पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि नातेवाईकांनी नेमका काय आरोप केलाय तो सुद्धा जाणून घेऊयात. जे ऑब्झर्वेशन मिळून आले त्या ऑब्झर्वेशन्सची सखोल चौकशी आणि मेडिकल फील्डशी निगडीत ही तक्रार असल्याने त्यांनी ती पडताळणीसाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी यांच्याकडे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय कॉलेज मिरज येथे चौकशीसाठी पाठवली होती. त्यांचा अहवाल परवा दिवशी प्राप्त झाला. त्या अहवालात डॉक्टरांनी फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं आहे आणि त्या अनुषंगाने फिर्यादीनं दिलेल्या तक्रारीवरून आणि ह्या अहवालावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं का म्हटलं जातं याचा प्रचिती आली आहे पुन्हा एकदा परभणीमध्ये.
देशभरात वाढत्या पेट्रोल दरांमुळे महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, परंतु राज्यातल्या परभणीकरांना या वाढणाऱ्या दरांचा सर्वाधिक फटका बसलाय। परभणी जिल्ह्यात पेट्रोलचे दर हे 108 रुपये 92 पैसे इतके आहेत। या वाढलेल्या दरामुळे नागरिकांना पेट्रोल भरणं मुश्किल झालंय। परभणी जिल्ह्याला पेट्रोल पुरवठा करण्यासाठी अगोदर मनमाड इथून डेपोतून हा पुरवठा व्हायचा, परंतु त्या ठिकाणचं अंतर 620 ते 630 किलोमीटर पडत असल्यानं परभणीला सोलापूर डेपोला जोडण्यात आलं आणि त्या ठिकाणचं अंतर 580 किलोमीटरपेक्षा अधिक भरत असल्यानं त्याचा विशेष परिणाम झाला नाही। परिणामी परभणी जिल्ह्यातल्या पेट्रोल आणि डिझेलचे रेट सर्वाधिक आहेत। परभणी शहरात आज सर्वात जास्त पेट्रोलचे डिझेलचे रेट आहेत। याचं मूळ कारण असं आहे की परभणीला जवळ कोणताही डेपो नाही। याआधी आम्हाला मनमाड डेपोहून सप्लाय होता, पण मनमाडचंही अंतर 620 किलोमीटर होतं येणं जाणं। कंपनीनं ते कमी करून आम्हाला सोलापूरला अटॅच केलं, पण सोलापूरचंही 580 किलोमीटर अंतर आहे। त्यामुळं दुसरा कोणताही डेपो परभणी जिल्ह्याच्या जवळ नाही। त्यामुळं सर्वात जास्त परभणीत रेट हाय आहे। आज पेट्रोलचा रेट परभणीत 108 रुपये 92 पैसे, तर डिझेलचा रेट 97 रुपये 92 पैसे आहे। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल माने आता आपल्यासोबत थेट परभणीहून जोडले गेलेले आहेत। विशाल, जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हटलं जातं। आज पेट्रोलचे जर दर बघितले तर हे अगदी संयुक्तिक ठरतंय की भारतात सर्वाधिक पेट्रोलचा दर हा परभणीमध्ये आहे, पण ही परिस्थिती का निर्माण होतीये? हा निश्चितच विलास, जगात जर्मनी आणि भारतात परभणी इतर वेळी जर म्हणलं तर ही आम्हाला अभिमानास्पद बाब वाटते, परंतु पेट्रोलच्या दराच्या बद्दल जर आपण विचार केला तर 108 रुपये आणि वरी 92 पैसे ज्यावेळेस भरावं लागतं त्यावेळेस ही जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणायला आम्हाला काही थोडंसं संकोचल्यासारखं वाटतं। थोडासा राग येतो, द्वेष वाढतो, कारण पेट्रोलचे रेट ज्यावेळेस वाढतात त्यावेळी परभणीकरांच्या नशिबी हे पेट्रोल म्हणजे महागात मिळतं। आपण जर म्हणजे इतर शहरांचा तुलना केला, मेट्रो सिटीचा जरी आपण विचार केला, मुंबई, पुणे, औरंगाबाद या ठिकाणच्या सोयी सुविधा जर आपण पाहिल्या तर त्यानुसार तिथले जे पेट्रोलचे रेट आहेत आणि तेच परभणीचा जर आपण विचार केला तर पेट्रोलचे जे रेट आहेत ते पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये राग व्यक्त केला जातो। आणि याविषयी जर आपण प्रशासनाला विचारलं किंवा पेट्रोलियमचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्याकडून काही तांत्रिक कारणामुळे विशाल यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे, पण परभणीकरांना मात्र सध्या प्रचंड अशा महागाईला सामोरं जावं लागतंय। विशाल, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? सुरुवातीच्या काळात जर आपण विचार केला तर परभणीला हे मनमाड येथून पेट्रोल आणि डिझेल पुरवठा केला जायचा। त्या ठिकाणचं अंतर जर आपण पाहिलं तर ते जवळपास 620 ते 630 किलोमीटर होतं आणि या ट्रान्सपोर्टेशन मुळे हा खर्च अतिरिक्त वाढतो असं पेट्रोकेमिकलचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। त्यानंतर परभणीसाठी सोलापूर डेपो कनेक्ट करण्यात आला, परंतु परभणीकरांचं नशीब असं आहे की 630 किलोमीटर जे अंतर होतं ते 580 वर येऊन ठेपलं आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च आहे त्यामध्ये असा विशेष फरक पडला नाही आणि त्यामुळे पेट्रोलचे रेट रोज सकाळी जाहीर केले जातात, तिकडे 10 पैसे वाढले, ते 10 पैसे आमच्याकडे ज्यावेळेस वाढतात ते इतर शहरांच्या तुलनेचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आणि इतर खर्च बघितला तर पेट्रोल आम्हाला सगळ्यात महाग मिळतं आणि त्यामुळे जगात जर्मनी, भारतात परभणी इतर वेळी जरी अभिमानास्पद असेल तर पेट्रोलचे रेट जर आपण विचार केला तर त्यावेळी जर असं कोणी म्हणलं तर थोडंसं मनाला लागतं, राग येतो आणि परभणीतील नागरिकांमधून राग व्यक्त केला जातो। विलास, पेट्रोलचे आणि डिझेलचे दर इतके जास्त असतील तर स्वाभाविकपणे त्याचा परिणाम महागाईवरती होत असेल। आज सर्वसामान्यांना नेमक्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय, काय काय महाग होतंय या पेट्रोलमुळे? एकदम बरोबर आहे विलास, जर आपण पेट्रोल आणि डिझेलच्या रेटचा जर विचार केला तर त्याचा सर्वच बाबींवर परिणाम होतो। त्यामध्ये वाहतुकीचा खर्च वाढतो आणि साहजिकच जीवनावश्यक वस्तूंचे जे रेट आहेत त्याचे दर वाढतात। परभणीचा जर आपण विचार केला तर परभणीमध्ये अशी काही मोठी इंडस्ट्री नाहीये, त्यामुळे इथं जे काम करणारे आहेत मोलमजुरी करणारे आणि सरकारी नोकरी यांच्या व्यतिरिक्त फिरस्ती काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। जसं आपण पाहिलं तर मेडिकल क्षेत्रामध्ये MR आहेत, बीबी आणि विक्री क्षेत्रातील आहेत, कुरिअर मध्ये काम करणारे आहेत आणि सर्वसामान्यही म्हणजे फिरण्यासाठी 2 चाकी आणि 4 चाकीचा वापर करतात आणि पेट्रोल आणि डिझेलचा रेट वाढला
की त्यांचं किलोमीटर कमी होत जातं आणि त्यामुळे खर्च वाढतो. हा एकूण जर सर्व विचार केला तर एकीकडे ट्रान्सपोर्टेशन खर्चामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात आणि रोजचा खर्च रोज 100 किलोमीटर जर जायचं असेल तर साधारणपणे एक दीड वर्षापूर्वीचा जर विचार केला तर त्यावेळेस 80 ते 90 रुपयामध्ये जो खर्च भागला जायचा तो आज 110च्या गेलेला आहे आणि त्यामुळे पेट्रोल रेट वाढले की त्याचा सर्वच बाबींवर मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे नागरिकांची मात्र ससेहोलपट होते. विलास, नक्कीच धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तयारी सुरू केली आहे. राज्यांना लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नये असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केलंय. लसीकरणाचं योग्य नियोजन करावं, फक्त आरोप करू नयेत असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलेला आहे. डॉक्टर भारती पवार यांच्यासोबत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी केलेली ही खास बातचीत पाहूया. डॉक्टर भारती पवार यांनी आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदाचा पदभार घेतलेला आहे. त्याची थेट चर्चा करूया. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. आज आपण पदभार घेतला, अधिकाऱ्यांची ब्रीफिंग झाली, काय वाटते, काय परिस्थिती आहे देशात कोरोनाची? सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आज आरोग्याची असताना करोनाच्या संकट काळामध्ये गेल्या 2 वर्षापासून सातत्याने आपण बघितलं की पहिली वेव्ह असेल त्याच्यामधले प्रॉब्लेम्स वेगळे होते, दुसरी वेव्ह आली ती अचानक आली, त्याच्यामधले चॅलेंजेस वेगळे होते आणि मेडिसिन, ऑक्सिजन किंवा आता नवीन म्युटेशन त्याचा व्हॅरियंट येतो आहे. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज पदभार घेतला आणि आमचे कॅबिनेट मिनिस्टर ऑनरेबल मनसुखभाई मांडवीय आहेत, त्यांनी देखील आता एक मीटिंग घेतली इमर्जन्सी आणि आपल्याला आता ही सेकंड वेव्ह जी कमी कमी होते आहे तर अजूनही काही राज्य आहेत की जिथे पेशंटची संख्या त्या प्रमाणात जशी इतर ठिकाणी तो ग्राफ एकदम खाली आला पण अजूनही काही ठिकाणी आपण मध्येच आहोत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र देखील आहे आणि केरळ असेल. मला वाटतं याच्यावर त्या राज्यांकडे विशेष लक्ष देऊन तिथले कारणं आणि अजूनही काळजी घेतली जात नाही आहे का, तर मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. नाही, पण सोबतच जर बघितलं जसं चर्चा आहे की जी तिसरी लाट येणार आहे डेल्टा प्लसचा संबोधलेला आहे, जो म्युटन आहे त्या डेल्टा प्लसचा पहिला प्रभाव हा महाराष्ट्रात पडेल असं ICMR म्हणतं आहे. या अशावेळी त्या राज्यातून आपण येता आणि आज पदभार घेतला, ब्रीफिंग झाली, हे सगळं असताना कशा पद्धतीनं आता त्याचा सामना करावा लागेल, जनतेला आपण काय सांगाल? हो, नक्कीच. मी तर आपल्या माध्यमातून एवढंच सांगते की आज देखील हे संकट टळलेलं नाही आहे. वॅक्सिनेशन होत आहेत, वॅक्सिनेशन करून घ्यावं मोठ्या प्रमाणात. आपली काळजी म्हणून प्रत्येकाने सुरक्षा, शेवटी मास्क लावणं असेल, गर्दी न करणं असेल, सॅनिटायझरचा वापर असेल आणि प्रत्येकाने आता आपल्याला एक सुरक्षा कवच आपणच आपल्याकडून केलं गेलं पाहिजे. कारण शेवटी हा व्हेरियंट बदलतो आहे, डेल्टा प्लस. मला वाटतं अमेरिका आणि युनायटेड किंगडम म्हणजे त्या देशांमध्ये तिसरी वेव्ह आली आहे आणि ह्या तिसऱ्या वेव्हचे कारणं अजूनही तेच आहेत की जिथे मास्कचा वापर त्यांनी सोडून दिला होता किंवा मग आता डेल्टा प्लसचं आपण म्हणालात तर ती एक वेगळं म्युटेशन आलं. मला वाटतं हे जे आहेत हे जर आपण जाणून घेतलं आणि आपण ते येऊ पण नाही म्हणून काळजी घेतली आणि ते सुरक्षेची जास्त म्हणजे आज देखील आपल्याकडे काही गर्दी असेल किंवा काही कार्यक्रम होत असतील, मला वाटतं तिथे आपण खूप काळजी घेऊन काम केलं पाहिजे आणि आपल्याच हातात आहे आपली सुरक्षा आणि आपणच आपल्या परिवाराला आणि आपल्या समाजाला सुरक्षित ठेवून जर ठरवलं तर मी म्हणते तिसरी वेव्ह येऊच नये एवढीच आमची पण सगळ्यांची हे राहणार आहे इच्छा. की एक शेवटचा प्रश्न, मंत्रालयातला पहिला दिवस कसा राहिला? नाही आजचा म्हणजे आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सुवर्ण अक्षरात नोंद राहील असाच दिवस होता. खूप महत्त्वाची जबाबदारी दिली आहे आणि करोना संकट काळामध्ये आरोग्य विभागाची जबाबदारी आपण बघत की रोज काही ना काही आपल्याला अपडेट येत असतात. ह्या राज्यात काय किंवा हे व्हेरियंट काय किंवा हे मेडिसिन रोज वेगवेगळे हे. तर मला वाटतं मी एक डॉक्टर म्हणून सगळ्यात आधी तर मी आभारही मानेल आदरणीय मोदीजींचे आणि नक्कीच नुसतं महाराष्ट्राची कन्या म्हणून नाही तर माझी जबाबदारी ही सगळ्यांच्याच आरोग्याविषयाची, सगळ्यांनाच चांगलं सुरक्षित ठेवण्याची जी आमची संकल्पना आहे त्यानुसार नक्कीच आमच्याकडून प्रयत्न होतील.
पुण्यामध्ये होत्या डॉक्टर भारती पवार केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य खात्याच्या आहेत. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की तिसरी लाट तर थांबवायची असेल तर सगळ्यांनी लसीकरण करा आणि लसीकरणाच्या मुद्द्यावर कोणीच राजकारण करू नका. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रमाशंकरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या केईएम रुग्णालयातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुविधा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. थकीत भत्ते, अनुकंपा तत्वावर कोरोनामध्ये जीव गमावलेल्यांच्या कुटुंबातील वारसांना नोकरी मिळावी या उद्देशानं मनसेनं केईएमच्या डीन सोबत चर्चा केली. पाहूया आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी साधलेला हा संवाद. संदीप देशपांडे यांनी आत्ताच काही वेळापूर्वी केएमचे डीन हेमंत देशमुख यांची भेट घेतलेली आहे. सर, काय नेमकं चर्चेमध्ये निष्पन्न झालं? काय महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले? नाही, गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्यांचा पाठपुरावा आमचे इथले युनियनचे सर्व पदाधिकारी करत होते. त्याच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग होत्या. कामगारांचे काही भत्ते असतील किंवा कामगारांच्या रोटेशनप्रमाणे त्यांचं जे काम दिलं पाहिजे किंवा कोविड पिरियडमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे त्या लोकांना स्पेशल काही भत्ते देण्याच्या संदर्भात या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी पेंडिंग होत्या. त्यामुळे आज देशमुख सरांची भेट घेतली. सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की ज्या लोकांनी या पूर्ण कोविड आणि कोरोनाच्या काळामध्ये केएमसाठी मनापासून काम केलेलं आहे त्यांची जी महत्त्वाची कामं पेंडिंग आहेत, मग ते काही लोकांची पेन्शन्स आहेत, काही लोकांचे रुटीन ट्रान्सफर जॉब्स आहेत, त्या सगळ्या संदर्भात आज चर्चा झाली. खरं तर तुम्ही येणार या निमित्ताने इथं मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले होते. चर्चेदरम्यान सुद्धा पोलीस केबिनमध्ये होते. काय नेमकं होतं? नाही, असं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जिकडे जिकडे जातात तिकडे पोलीस न बोलवता येतात. बऱ्याच ठिकाणी पोलिस बोलवून पण येत नाहीत, पण आमच्या वेळेला ते न बोलवता येतात. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. नक्कीच. तर कामगारांच्या प्रश्नांना धरून आज संदीपजींनी केएमच्या अधिष्ठाता यांची भेट घेतलेली आहे आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा केईएम मधल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मनसेनं आता लावून धरलाय. याला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, पण प्रशासनानं याची दखल घेऊन त्याबद्दल त्वरित निर्णय घ्यावेत हीच अपेक्षा. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.